सर्वात मोठी बातमी राजकारणात सुरू असलेल्या घडामोडी आता पुन्हा वेग घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या 2 गटांमध्ये सुरू असलेली कायदेशीर लढाई पुन्हा एकदा तीव्र होण्याची चिन्ह आहेत. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतच 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल दिला. या निकालात शिवसेनेच्या दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरले आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष मुख्य शिवसेना असल्याचं नार्वेकर म्हणाले आहेत. तसेच त्यांनी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांचा व्हीप वैध ठरवला आहे. या निकालाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा गट देखील मुंबई हायकोर्टात पोहोचला आहे. त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. एकनाथ शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्षाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्यात आली आहे, तर ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यात यावे. ठाकरे गटाच्या 14 आमदारांनी व्हीप मान्य केला नाही, त्यामुळे त्यांना अपात्र का केलं जाऊ नये, असा सवाल याचिकेत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांचा हा निर्णय चुकीचा आहे, ज्यामध्ये म्हटलं गेलं आहे की शिंदे गटाच्या आमदारांची संख्या जास्त आहे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना आहे, असं या याचिकेत म्हणण्यात आलं आहे. आता या याचिकेवर सुप्रीम कोर्टात लवकर सुनावणी होण्याची शक्यता आहे.